नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस-एस-सी जी-डी भरती 2023 तर पहा एस-एस-सी जी-डी भरतीची जी आहे मित्रांनो लेखी परीक्षा जी आहे मित्रांनो या ठिकाणी 7 मार्च 2024ला कंप्लीट झाली आहे। तर एस-एस-सी जी-डी भरतीची जी आहे मित्रांनो आता आन्सर की लवकरच जी आहे मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर एस-एस-सी जी-डी भरतीची जी आहे मित्रांनो आन्सर की कधीपर्यंत येणार आहे याबद्दल तुम्हाला मेन सांगणार आहे। त्याचबरोबर एस-एस-सी जी-डी भरतीमध्ये आपल्याला किती मार्क पडले हे कसं चेक करायचं हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। कशा प्रकारे आपल्याला आन्सर की चेक करावं लागणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी यावर्षी जर आपण एस-एस-सी जी-डी भरतीमध्ये बघितलं तर जवळपास मित्रांनो 70% असे मुलं आहे की ज्यांनी नवीन फॉर्म भरलेला आहे। ठीक आहे, तर जास्त मुलांना माहीत नसते की आन्सर की काय असते, आन्सर की कशी चेक करत असते, आन्सर कीमध्ये किती मार्क भेटले आपल्याला हे कसं चेक करत असते। तर हे संपूर्ण माहिती जी आहे मित्रांनो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आता व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो बघू शकता की एस-एस-सी जी-डी भरतीची जी आन्सर की आहे हे मित्रांनो तुम्हाला लवकरच जे पाहायला मिळणार आहे। एक लक्षात ठेवा, तर एस-एस-सी जी-डी भरतीची आन्सर की कधीपर्यंत येणार आहे तर तुम्हाला सांगून देतो, जे एस-एस-सी जी-डी भरतीची जी आन्सर की आहे हे जवळपास 14 मार्च 2024च्या अंदर येणार आहे किंवा 15 मार्च किंवा 13 मार्च 13 मार्च 14 मार्च किंवा 15 मार्च। तर ह्या 3 तारखाच्या अंदर जे मित्रांनो तुम्हाला एस-एस-सी जी-डी भरतीची आन्सर की पाहायला भेटणार आहे आणि तुम्हाला हे सुद्धा कळणार आहे की आपल्याला किती मार्क पडले। आता हे कसं चेक करायचं की आपले किती प्रश्न बरोबर आहे व आपल्याला किती मार्क पडले। तर तुम्ही आन्सर की कशा प्रकारे चेक करायचे, तुम्हाला सध्या आन्सर की आली नाही पण लवकरच आन्सर की येणार आहे। हे जी आन्सर की आहे हे मागच्या वर्षीची आहे, मी तुम्हाला फॉर एक्झाम्पलसाठी जे मित्रांनो दाखवत आहे। ठीक आहे, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता एक हा मित्रांनो प्रश्न आहे, प्रश्न 13 प्रसिद्ध शासक कनिष्क किस वंश के थे असा हा प्रश्न आहे। तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता, तर हे जे ग्रीन टिक दिसत आहे तुम्हाला, हिरवं जे या ठिकाणी तुम्हाला 3 अक्षर लाल दिसत आहे आणि पहिलं जे ऑप्शन दिसत आहे हे हिरवं दिसत आहे। तर हे जे हिरवं आहे मित्रांनो हा प्रश्न बरोबर आहे, एक लक्षात ठेवा हा जो प्रश्न बरोबर आहे। ठीक आहे, आणि या ठिकाणी जे ऑप्शन दिसत आहे हे जे मित्रांनो तुम्ही क्लिक केलं आहे जेव्हा तुम्ही परीक्षा दिली राहते तर आपण हे ऑप्शन चूज केलं असते। ठीक आहे, तर या ठिकाणी जे ऑप्शन चूज केलं होतं ह्या विद्यार्थ्यांना ते पहिलं होतं, तर हे मित्रांनो प्रश्न बरोबर आहे याचा। ठीक आहे, 1 मार्क हा मित्रांनो झाला असं धरावं लागते आपल्याला। ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रश्न 14 या ठिकाणी कशा प्रकारे की जे उत्तर आहे, जे रिअल उत्तर आहे, असली जे उत्तर आहे, जे बरोबर उत्तर आहे ते दुसऱ्या नंबरचं आहे आणि या विद्यार्थ्यानं जे ऑप्शन चूज केलं आहे ते चौथं केलं, तर हा प्रश्न त्याचा चुकलेला आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारेच मित्रांनो तुम्हाला एस-एस-सी जी-डीची आन्सर की चेक करावी लागणार आहे जेव्हा हे 2 सेम दिसणार आहे। ठीक आहे, पण या ठिकाणी तुम्ही बघू शकता 15वा प्रश्न, जे ग्रीन टिक दिसत आहे आणि जे आपलं ऑप्शन आहे हे जर 2 सेम असेल, आपलं ऑप्शन आहे त्या ठिकाणी एक आहे आणि या ठिकाणी जे उत्तर आहे ग्रीन हे एकच आहे। तर असे जेव्हा तुम्हाला दिसणार आहे तर तेव्हाच मित्रांनो आपल्याला कळणार आहे की आपला एक प्रश्न बरोबर आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला चेक करायचं की आपले किती प्रश्न बरोबर आले आहे। ठीक आहे, तर यावरूनच मित्रांनो तुम्हाला अंदाज लागणार आहे किती प्रश्न आपले बरोबर आहे, किती प्रश्न चुकले आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला एस-एस-सी जी-डी भरतीची आन्सर की चेक करावी लागणार आहे। तर लवकरच मित्रांनो एस-एस-सी जी-डी भरतीची आन्सर की येणार आहे, तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। एस-एस-सी जी-डी भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती, तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।